हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 2.6 पेज नंबर 75 हा वर्ल्ड हेरिटेज हा लेसन आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज काय असतं? ॲक्च्युली हेरिटेज म्हणजे एखादं अतिशय सुंदर ठिकाण, ज्याला आपण म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं ठिकाण किंवा एखादी संस्कृती, याला आपण हेरिटेज म्हणतो. आता वर्ल्ड हेरिटेज एक कमिटी आहे. ही कमिटी काय करते तर पूर्ण जगामध्ये अशा काही गोष्टी की ज्या युनिक आहेत, युनिक म्हणजे एकदम वेगळ्या, ज्यांची तुलना इतर कोणाबरोबर होत नाही किंवा आपण करू शकत नाही, अशा प्रकारची जी ठिकाणं असतात यांना वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं. आता या ज्या काही गोष्टी मी सांगतोय या आपल्याला धड्यामध्ये वाचल्यानंतर वर्ल्ड हेरिटेज काय असतं आणि वर्ल्ड हेरिटेजचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. तर वर्ल्ड हेरिटेज 2.6 आणि पेज नंबर 75. वर्ल्ड हेरिटेज site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, ज्याला म्हणतात युनेस्को. काय म्हणतात त्याला? युनेस्को. टू हॅव सिग्निफिकंट कल्चर और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. आता सगळ्यात आधी युनेस्को काय ते समजून घ्या. युनेस्कोचा फुल फॉर्म काय दिलाय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था. म्हणजे हे युनेस्को काय काम करतं? तर युनेस्को काय करतं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचं आदान प्रदान. म्हणजे एका देशामध्ये काय चांगलं आहे ते दुसऱ्या देशामध्ये सांगणे, दुसऱ्या देशामध्ये काय चांगलं आहे ते या देशामध्ये सांगणे, तिसऱ्या देशाला सांगणे, चौथ्या देशाला सांगणे. म्हणजे थोडक्यात ज्ञानाचा प्रसार करायचा. कोणाकोणाचा प्रसार करायचा? 3 गोष्टी दिल्यात त्यांनी: शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक. अशा 3 गोष्टींचं आदान प्रदान केलं जातं. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था. त्याचं शॉर्ट फॉर्म दिले त्यांनी युनेस्को. काय दिले त्याला? युनेस्को. टू हॅव सिग्निफिकंट कल्चर. सिग्निफिकंट म्हणजे एक महत्त्वपूर्ण किंवा ज्याला उल्लेखनीय पण म्हणू शकतो आपण, किंवा जे एक विलक्षण, एक सुंदर असं. कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स, एकतर सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व प्राप्त पाहिजे. म्हणजे एखादं सांस्कृतिक गोष्टी जी आहे ती जी चांगली आहे ती सुद्धा प्रसारित केली जाईल, एखादी नैसर्गिक गोष्ट आहे ती सुद्धा लोकांपर्यंत नेली जाईल. टू ह्युमॅनिटी, कोणासाठी? मानवतेसाठी. म्हणजे थोडक्यात ती जी संस्कृती आहे, ती जी प्रथा आहे, ते जे नेचर आहे, हे मानवतेच्या दृष्टीने किंवा मनुष्याच्या दृष्टीने ही फायद्याची असावी. म्हणजे अशा प्रकारची संस्कृती नसावी की जी मनुष्यासाठी घातक आहे किंवा मनुष्यासाठी हार्मफुल आहे, त्यांच्यासाठी धोकादायक आहे, अशी नसावी, फायद्याची असावी. अशा प्रकारची जी संस्कृती आहे, अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी दाखवली जाते. म्हणजे नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. आता होतं काय की एखादं ठिकाण असतं फार पुरातन काळातलं, हजारो वर्षापूर्वीचं ठिकाण, मालकी हक्क सगळा संपला. आता समजा शिवाजी महाराजांच्या काळातले जे गड किल्ले आहेत
मग शिवाजी महाराजांच्या काळातले जे गड किल्ले आहेत त्याचं जतन कोणी करायचं, त्याचं संरक्षण आता कोणी करायचं, त्याची देखरेख आता कोणी करायची, मग तिकडं काही चुकीचं घडू नये हे सगळं कोणी बघायचं, तिकडच्या गोष्टींची नासधूस होऊ नये कुणी बघायचं, ऐतिहासिक गोष्टी त्याची नासधूस होऊ नये कुणी बघायचं, त्याची जी परंपरा आहे त्याचं जे पावित्र्य आहे ते कुणी पाळायचं. मग त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे ना. कुठली तरी एखादी संस्था पाहिजे, कुठलं तरी एखादं धर्म पाहिजे, कुठलं तरी एखादं सेक्शन पाहिजे देशातला किंवा समाजातला, ज्याने त्या गोष्टीकडे काय करावं, लक्ष द्यावं. म्हणून एक संस्था इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम असा एक राबवला जातो. इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय, फक्त भारतापुरतं नाही, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, तर ते पूर्ण जगापुरतं असतं. आणि त्या ठिकाणी त्या गोष्टींचं जतन किंवा त्या गोष्टींचं संरक्षण त्या पद्धतीने केलं जातं. विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ॲडमिनिस्ट्रेटेड त्याचा कारभार बघणे, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कारभार. प्रत्येक संस्थेमध्ये एक ॲडमिन डिपार्टमेंट असतं. जशी तुमची शाळा आहे, तुमच्या शाळेमध्ये टीचिंग स्टाफ वेगळा असतो, ऑफिस स्टाफ वेगळा असतो, जे फीचं बघतात, लायब्ररी बघतात, तुमच्या सगळ्या बाकी ते तुम्हाला LC पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तुमचं सगळा रेकॉर्ड मेंटेन करतात. ह्या सगळ्या गोष्टी जे बघतात त्यांना आपण ॲडमिन डिपार्टमेंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. शॉर्ट केलं जातं ॲडमिन. ॲक्च्युली त्याला म्हणतात ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, पण जेव्हा त्याला शॉर्ट केलं जातं तर त्याला ॲडमिन डिपार्टमेंट असं म्हटलं जातं, ॲडमिन. पण त्याचा फुल फॉर्म जो येतो आहे ॲडमिनिस्ट्रेशन. नाऊन. ॲडमिनिस्ट्रेटेड वर्ब आहे. ॲडमिनिस्ट्रेटेड बाय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. कमिटी म्हणजे काय, तर एक काही लोकांनी येऊन एक संस्था बनवलेली असते, तर त्या संस्थेला आपण कमिटी म्हणतो. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. मग ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी असते ही काय करते? कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या, नॅचरली म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या यांचं जतन करते, यांचं संरक्षण करते, यांची देखरेख करते. यांची देखरेख करणे, संरक्षण करणे, यांचं जतन करणे हे काम कोण करतं? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी हे ते काम करत असतं. दे व्हॅरी. व्हॅरी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे. इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट. आता वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, म्हणजे असं नाही की फक्त एकच कॅटेगरी असते किंवा एकच प्रकार असतो असं नाही आहे. मग त्याच्यामध्ये दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल, लेक्स मोठमोठे तळे, मॉन्युमेंट्स स्मारक, बिल्डिंग्स एखादी इमारत, अँड सिटीज एखादं शहर सुद्धा असू शकतं त्याच्यामध्ये. म्हणजे अख्खं शहर सुद्धा वर्ल्ड हेरिटेजमध्ये असू शकतं. आता या ठिकाणी प्रकार इन्क्लूड करणे म्हणजे चा समावेश करणे, एखाद्या गोष्टीला समाविष्ट करणे किंवा एखाद्या गोष्टीत समावेश असणे. मग त्याच्यात कोण कोण आहे? तर फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये लेक्स आहेत, त्याच्यामध्ये मॉन्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये सिटीज आहेत, मोठमोठे शहर आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. कॉम्बिनेशन मिश्रण, दोन्ही म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्ही सुद्धा असू शकतात. कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. म्हणजे कधी कधी असं पण होऊ शकतं की हे जे ठिकाण आहेत हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, माउंट होंगशान इन चायना इज अ साइट विथ significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. आता या ठिकाणी म्हणलंय
फॉर एक्झाम्पल माउंट होंगशान इन चायना is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese. म्हणजे चायनाच्या इतिहासामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा भाग त्याचा आहे किंवा एक महत्त्वाची भूमिका. आता या ठिकाणी प्लेड अ पार्ट, प्लेड अ रोल म्हणजे भूमिका निभावणे. प्लेड अ रोलला आपण काय म्हणतो? भूमिका निभावणे. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. Physical landscape म्हणजे त्याचं जे भौतिक रचना आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. फिजिकल लँडस्केप म्हणजे भौतिक रचना जी आहे त्याची ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि इतिहासात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे म्हणल्यानंतर ते सांस्कृतिकदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा ते महत्त्वाचं ठिकाण आहेच. इथे एक साईट शब्द आहे बघा, साईट शब्द वरती पण गेलाय. साईट म्हणजे ठिकाण, साईट म्हणजे ठिकाण. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुण, गुणवत्ता किंवा त्याच्या क्वालिटीज. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणवत्ता किंवा क्वालिटीज. तुम्हाला सायन्समध्ये हा शब्द येऊ शकतो की डिफाईन कॅरेक्टरिस्टिक ऑफ एखाद्या गोष्टी सांगते किंवा याच्या एखाद्या केमिकलच्या किंवा एखाद्या कॉम्बिनेशनच्या किंवा एखाद्या जे मिश्रण असतं त्याच्या क्वालिटीज सांगा. मग त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक हा शब्द त्या ठिकाणी येऊ शकतो. तर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म किंवा त्याचे क्वालिटीज. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट, त्याचा इतिहास काय? वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहे त्याचा काय इतिहास आहे? Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century. 20th म्हणजे 20व्या शतकामध्ये. सेंचुरी म्हणजे काय? शतक. म्हणजे याची जी काही संकल्पना आहे किंवा याची जी काही आयडिया आहे ही कधी अस्तित्वात आली? 20व्या शतकामध्ये. 20th century momentum for its actual creation was not until 1950s. म्हणे की 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच ही गोष्ट डोक्यात आली, परंतु त्याची अंमलबजावणी कधी झाली? 1950च्या नंतर. इन 1954 1954 मध्ये 1954 In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. म्हणे 1954 मध्ये काय झालं? इजिप्तने एक मोठं डॅम बांधायला ठरवलं. त्या डॅमचं नाव काय होतं? आसवान हाय डॅम. टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. नाईल रिव्हरमधनं पाणी आणायचं आणि ते तिथं साठवायचं, ते होल्ड करायचं तिथं. द इनिशियल प्लान फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द आबू सिम्बल टेम्पल. इजिप्तनी स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आसवान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल नदीतनं येणारं जे काय पाणी होतं त्यांनी असं ठरवलं की आपण एक मोठा डॅम बनवायचा आणि त्या डॅममध्ये आपण सगळं पाणी साठवायचं, ते आपण कलेक्ट करायचं. पण ते करत असताना त्यांच्यासमोर एक मोठा प्रॉब्लेम असा होता. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं, इनिशियल म्हणजे सुरुवातीचं. प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन, डॅमचं कन्स्ट्रक्शनचा ज्यावेळेला विचार डोक्यात आला किंवा ते नियोजनार्थ आलं, वुड हॅव फ्लडेड. फ्लड करणे म्हणजे पूर आणणे किंवा बुडवणे किंवा ध्वस्त करणे. या ठिकाणी फ्लड, फ्लड म्हणजे फ्लडचा ॲक्च्युअल अर्थ होतो बुडवून टाकणे किंवा पूर येणे. द व्हॅली कंटेनिंग द आबू सिम्बल टेम्पल्स. आबू सिम्बलचे जे काय टेम्पल्स होते ते सगळे ध्वस्त झाले असते, सगळे बुडून गेले असते, सगळ्यांची नासधूस झाली असते. अँड
स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. या ठिकाणी काही चांगले चांगले शब्द आहेत बघा. स्कोर्स ऑफ म्हणजे अनेक, असंख्य. स्कोर्स ऑफ म्हणजे भरपूर, मोठ्या प्रमाणात. एन्शियंट म्हणजे पुरातन. स्कोर्स ऑफ हा शब्द फार सुंदर आहे बरं का. या ठिकाणी नीट लक्ष देऊन तो लक्षात पण ठेवा तुम्ही. स्कोर्स ऑफ, स्कोर्स ऑफ म्हणजे असंख्य, बहुतांश. स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. इजिप्शियन म्हणजे इजिप्तचे, आर्टिफॅक्ट्स म्हणजे अशा प्रकारचे काही बांधकाम, जसे किल्ले, काही म्हणजे महत्त्वाची ठिकाणं, त्याला आर्टिफॅक्ट्स म्हणले. आर्टिफॅक्टचा अर्थ इथं दिलाय बघा. एनी ऑब्जेक्ट मेड बाय ह्युमन बिईंग, म्हणजे जसं मनुष्याने निर्मित केलेल्या अशा काही गोष्टी ज्या सुंदर सुंदर आहेत अशा, त्यांना सुद्धा धोका होता. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. म्हणे की युनेस्को लॉन्च करणे म्हणजे सुरू करणे. लॉन्च म्हणजे सुरू करणे, स्टार्ट. अँड इंटरनॅशनल कॅम्पेन म्हणजे काय, तर चळवळ म्हणू शकतो आपण या ठिकाणी, किंवा एक मोहीम म्हणू शकतो. कॅम्पेन म्हणजे मोहीम किंवा चळवळ. इन 1959. कधी चालू केली त्यांनी? 1959 मध्ये. दॅट कॉल्ड फॉर द डिसमांटलिंग. डिसमांटल करणे म्हणजे उद्ध्वस्त करणे, नष्ट करणे. उद्ध्वस्त करणे किंवा नष्ट करणे. डिसमांटलिंग अँड मूव्हमेंट करणे म्हणजे या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरती स्थापित करणे. मग थोडक्यात एखादं मंदिर जर रस्त्याच्या मध्ये येत असेल आणि रस्ता बनवायचा असेल तर ते मंदिर तिथून हे करायचं, शिफ्ट करायचं दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे रस्त्याच्या कडेला त्याला शिफ्ट करून टाकायचं. त्याला आपण म्हणतो मूव्हमेंट. आणि डिसमांटल करणे म्हणजे उडवायचं. मग तिथं प्रॉब्लेम, तिथं स्थलांतर नाही, तिथं डायरेक्ट ओके करून टाकायचा. ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. समजा लेवलला आहे, हायर ग्राउंडवरती, वरती न्यायचं. कारण पाणी येणार तर खाली येणार, वरती नाही जाणार. म्हणून त्या डॅमच्या इथं येणारं जे काही रस्त्यातलं पाणी ते सगळं उचलायचं. मंदिरं सगळी इथून उचलायची आणि मंदिरं सगळी वरती नेऊन, डोंगरावरती नेऊन स्थापित करायची. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million. त्याला जो खर्च होता तो किती होता? $80 million म्हणजे 80 लाख US खर्च होता. आता तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करत बसले तर अवघड जाईल. आणि ती व्हॅल्यू कधीची? 1959 सालची, आत्ताची नाही. 59 साली आपल्या इंडियाच्या आणि त्यांच्या करन्सीमध्ये किती डिफरन्स होता फाइंड आउट करायला लागेल. पण आजच्या व्हॅल्यूने जर केलं तर ती अमाऊंट सुद्धा खूप मोठी जाईल. $80 million, $40 million of which came from 50 different countries. विविध देशांनी, विविध 50 देशांनी मिळून $40 लाख दिले. $40 लाख US जवळजवळ 50 देशांनी मिळून गोळा केले. किती देशांनी मिळून? 50 देशांनी मिळून $40 लाख US गोळा केले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, तो प्रोजेक्ट जो होता तो यशस्वी झाला. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड. वरती इनिशियल शब्द गेला होता बघा. इनिशियल हा ॲडजेक्टिव्ह होता. इनिशिएटेड हा वर्ब आहे. इनिशिएट हा वर्ब आहे. इनिशिएटेड भूतकाळ आहे. V2 क्रियापदाचे दुसरे रूप. आणि इनिशियल जो वरती गेला तो ॲडजेक्टिव्ह होता. म्हणे की इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन. ड्राफ्ट म्हणजे कच्चं, पक्क नव्हे, कच्चं. कन्व्हेन्शन टू क्रिएट अ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांनी असा एक प्रस्ताव मांडला. काय प्रस्ताव मांडला?
टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, की एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बनवता येईल, एक आंतरराष्ट्रीय संस्था बनवता येईल, रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, जी काय करल, रिस्पॉन्सिबल, जी जबाबदारी घेईल कशाची, प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, जे सांस्कृतिक जो काय वारसा आहे, सांस्कृतिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जपायला मदत करेल. आता हेरिटेज मी तुम्हाला मागाशी सांगितलं की काही सुंदर गोष्टी, हेरिटेजचा एक दुसरा अर्थ वारसा सुद्धा होतो. हेरिटेज, हेरिडिटी म्हणतो ना आपण, त्याच्यापासूनच हे तसंच हे हेरिटेज म्हणजे एखाद्या गोष्टीचा जो वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांकडे मिळतो त्याला सुद्धा आपण हेरिटेज म्हणतो. कल्चरल हेरिटेज. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 म्हणे की 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सायनिक साइट्स. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, शॉर्टली देअर आफ्टर इन 1965. आता हे अबू सिम्बल डॅमचं जे सगळा मॅटर होता, आसवान डॅम वगैरे, हा कधीचा होता, 1959चा. 1965मध्ये असं झालं की व्हाईट हाऊसमध्ये कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर द वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, त्यांनी एक वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट त्यांनी स्थापित केली, टू प्रोटेक्ट हिस्टोरिक कल्चरल साइट्स, ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणं. हिस्टोरिक म्हणजे ऐतिहासिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, साइट्स म्हणजे ठिकाणं, बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट, उल्लेखनीय किंवा प्रसिद्ध किंवा ख्यातनाम, नॅचरल साइट्स, सायनिक साइट्स, जिथं नैसर्गिक सौंदर्य आहे. आता या ठिकाणी सायनिक साइट म्हणले, सायनिक म्हणजे सौंदर्य असलेले, प्रेक्षणीय असलेले, सायनिक म्हणजे प्रेक्षणीय सुद्धा, म्हणजे ज्या नैसर्गिकरित्या प्रेक्षणीय आहेत अशा ठिकाणांचं सुद्धा संरक्षण केलं गेलं पाहिजे. अशा गोष्टींना सुद्धा याच्यात समाविष्ट करून घेतलं पाहिजे, अशी मागणी, अशी इच्छा, असा प्रस्ताव व्हाईट हाऊसमधनं वर्ल्ड हेरिटेज कमिटीला दिला गेला. फायनली इन 1968, 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन, कन्झर्व करणे म्हणजे जतन करणे, कन्झर्वेशन म्हणजे जतन करणे, ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोल्म, स्वीडन इन 1972. आता म्हणतायत की त्यांनी काय केलं, 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स. सिमिलर गोल्स म्हणजे ज्यांचे उद्दिष्ट एकसारखे आहेत, गोल्स, गोल म्हणजे उद्दिष्ट, आणि सिमिलर म्हणजे काय, एकसारखे, and presented them at United Nations Conference on Human Environment in Stockholm. स्टॉकहोल्ममध्ये त्यांनी त्याचा जो काय प्रस्ताव होता किंवा त्याची जी काही आयडिया होती त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं मांडल्या. Sweden in 1972, following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. म्हणतात की या सगळ्या गोष्टींवर तर चर्चा झाली, त्याच्यावरती विचार विमर्श झाला, त्याच्यावरती चिंता, म्हणजे त्याच्यावरती सगळं चिंतन झालं. कन्व्हेन्शन कन्सर्निंग, कन्सर्निंग म्हणजे संबंधित असलेले, कन्सर्निंग म्हणजे संबंधित असलेले, the protection of world cultural and natural heritage was adopted. Adopt करणे म्हणजे स्वीकार करणे, ॲक्च्युली अडॉप्ट करणे म्हणजे आपल्या जनरल भाषेमध्ये जर म्हणलं
तर आपण दत्तक घेणे वगैरे म्हणतो, ॲडॉप्ट करणे, म्हणजे एखाद्या बाळाला दत्तक घेतला तर त्याला ॲडॉप्ट करणे म्हणतो. ॲडॉप्ट करणे म्हणजे थोडक्यात स्वीकार करणे. या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो स्वीकार करणे किंवा ती जबाबदारी घेणे. जेव्हा आपण एखाद्या बाळाला दत्तक घेतो त्यावेळेला आपण काय करतो, त्यांची नैतिक जबाबदारी सांभाळतो. तर या ठिकाणी सुद्धा याचा अर्थ तसाच आहे की त्या लोकांनी काय केलं तर त्याची नैतिक जबाबदारी जी काय या गोष्टींची ती त्यांनी स्वीकारलेली होती. बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972, 16 नोव्हेंबर 1972 साली हे सगळं अंमलात आलं आणि तेव्हापासून ही संस्था व्यवस्थित पद्धतीने त्याच्या नियमवाटीवरती स्थापित झाली आणि त्याची कार्यप्रणाली सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळं कधी झालं, 16 नोव्हेंबर 1972 साली. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेंटेन केल्या गेल्या. आता ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय आहे किंवा यांची रचना कशी आहे, काय असते. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप responsible for establishing which site will be listed as UNESCO World Heritage Site. आता ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते, यांच्याकडे ती जबाबदारी आहे. यांची ती जबाबदारी आहे की कुठल्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणायचं, कुठल्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणायचं नाही. म्हणजे थोडक्यात कोणाची जबाबदारी घ्यायची आणि कोणाची जबाबदारी घ्यायची नाही हे कोण ठरवतं, तर हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. फक्त युनेस्को नाही. लक्षात आलं का मी काय सांगतोय. फक्त युनेस्को नाही, ती संस्थाच काय आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी अशी ती संस्था आहे. म्हणजे ही जी वर्ल्ड हेरिटेज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ही काय एस्टॅब्लिश करणे म्हणजे स्थापित करणे, म्हणजे थोडक्यात त्या गोष्टीची नेमणूक करणे. रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिश करणे म्हणजे स्थापित करणे, त्याची जबाबदारी घेणे. विच साईट विल बी लिस्टेड, गणना करणे, लिस्टेड म्हणजे गणना करणे. ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, कोणाची गणना करायची आणि कोणाची गणना करायची नाही हे कोण ठरवतं, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ठरवतं. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. या ज्या कमिटीची मीटिंग होते किंवा यांची जी कॉमन मीटिंग होते ती त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची जी रेशो आहे तो किती आहे, वर्षातून एकदा फक्त. वन्स अ इयर अँड कन्सिस्ट म्हणजे चा समावेश असणे. ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज, म्हणजे 21 स्टेट पार्टीजचे मेंबर्स असतात. दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years टर्म. म्हणजे 21 स्टेट पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, यांचं सिलेक्शन 6 वर्षांसाठी केलेलं असतं. किती वर्षांसाठी, 6 वर्षांसाठी. सिक्स इयर्स टर्म म्हणजे कालावधी, TEARM टर्म म्हणजे कालावधी. बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. वर्ल्ड हेरिटेज सेंटरची जी जनरल असेंब्ली आहे त्यांच्याद्वारे या मेंबरची नियुक्ती केली जाते. ती नियुक्ती किती दिवसांसाठी असते, 6 वर्षांसाठी असते. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. म्हणे की या ज्या स्टेट पार्टीज आहेत, या स्टेट पार्टीज काय करतात, तर या आर देन रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारी स्वीकारणे थोडक्यात. फॉर आयडेंटिफाय करणे म्हणजे थोडक्यात निवडणे. फॉर नॉमिनेट करणे म्हणजे थोडक्यात नामांकन भरणे. नॉमिनेट करणे म्हणजे नामांकन भरणे. आपण हे फिल्म फेअर अवॉर्ड वगैरे बघतो ना, एका अवॉर्डसाठी 5-6 पिक्चरांची नावं दिली जातात, त्यातलं एक मग निवडलं. नॉमिनेट करणे म्हणजे थोडक्यात नामांकन देणे.
आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी. टेरिटरी म्हणजे कार्यक्षेत्र. टेरिटरी म्हणजे कार्यक्षेत्र. टू बी कन्सिडर्ड. कन्सिडर म्हणजे विचारात घेणे. कन्सिडर्ड म्हणजे विचारात घेणे. अवघड शब्द लिहित चला, फक्त ऐकू नका. मी बरेचसे अवघड शब्द सांगत असतो, त्याचे वेगवेगळे अँगल सांगत असतो. वहीमध्ये हे सगळं लिहून घेत चला. टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन. इन्क्लुजन म्हणजे समावेश करणे. इन्क्लुजन म्हणजे समावेश करणे. ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. कशामध्ये समावेश करायचा? तर वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याचा समावेश करायचा आहे. यासाठी कोणी नामांकन द्यायचं? तर 21 स्टेट पार्टीचे जे काही मेंबर आहेत, ज्यांना 6 वर्षांसाठी जनरल बॉडीने निवडलेलं आहे, अशा लोकांनी आपल्या अखत्यारीतल्या आपल्या कार्यक्षेत्रातले साईट निवडायचे, त्यांचं नामांकन द्यायचं आणि मग त्याचं विचार विमर्श चिंतन करून त्याला नॉमिनेट करायचं. लक्षात आलं? यापुढचा धडा आपण उद्या पाहणार आहोत. फ्रेंड्स, होमवर्क मला मिळत आहेत आता व्यवस्थित. काही लोक अजूनही देत नाही आहेत, मी वारंवार सांगतोय. तर कृपया त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आजचा होमवर्क असा आहे की हे साईडला जे प्रश्न असतात ना, आत्तापर्यंत जेवढा धडा शिकवला आहे त्याच्या साईडला असलेले सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून मला उद्या सेंड करायची आहेत. ठीक आहे ना? म्हणजे जेवढे प्रश्न त्या साईडला आहेत ते सगळे लिहायचे आणि मला सेंड करायचे. ठीक आहे फ्रेंड्स, यापुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. धडा थोडासा अवघड आहे पण महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये याच्यातले प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टीने हा धडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यातले प्रश्न आणि याच्यातले पॅरेग्राफ बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळं आपल्याला हा धडा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. या पुढचा जो भाग आहे धड्याचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तुम्हाला पाठवलं जाईल. आणि दिलेला होमवर्क छोटासा एकदम 10-15 मिनटाचा तो तुम्ही करालच. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्वतःच्या मनाने करा. गाईडमधनं नोट्समधनं बघून उत्तरं लिहून पाठवू नका. ठीक आहे? ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.